नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर सेकंड पेपर तिसरा इंट्रोडक्शन पॉलिटिकल कॉन्सेप्ट राजकीय संकल्पनांची ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे समता, समतेचा अर्थ व समतेचे प्रकार याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ज्याप्रमाणे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याला महत्त्वाचं स्थान आहे, अशाच प्रकारे राजकीय व्यवस्थेमध्ये मानवी जीवनामध्ये समतेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। मानवी जीवनामध्ये समता ही केंद्रस्थानी आहे। आपण समतेचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की प्राचीन काळापासून समतेसाठी वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळी आंदोलने आणि महामानवांनी समतेसाठी आपलं जीवन हे समर्पित केलेलं आहे। जोपर्यंत सामाजिक व्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही। किंवा आपण आज पाहतो की जोपर्यंत समता राहत नाही, तोपर्यंत कल्याणकारी राज्याचं देखील अस्तित्व येऊ शकत नाही। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर समता ही समतेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। स्वातंत्र्याच्या संकल्पनेप्रमाणेच आधुनिक राजकीय सिद्धांताच्या केंद्रस्थानी असलेली अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणजे समता। ही एक अशी संकल्पना आहे की जी स्वातंत्र्य, न्याय, अधिकार, संपत्ती आदी संकल्पनांमध्ये अंतर्भूत आहे। परिणामी या संकल्पनेचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे। 2000 वर्षापूर्वीच्या प्राचीन ग्रीक नगरराज्यापासून ते 21व्या शतकापर्यंत सर्वाधिक चर्चिले गेलेली संकल्पना म्हणजे समता आहे। सर्व आधुनिक लोकशाही शासन व्यवस्था या समतेच्या तत्वाशी बांधील आहेत आणि बहुतांश व्यवस्थांनी या तत्वाला घटनात्मक दर्जा बहाल केलेला आहे। अमेरिकन स्वातंत्र्य युद्धापासून ते अलीकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरुद्धच्या लढ्यापर्यंत समतेचे तत्व या संघर्षाच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे। समतेच्या तत्वाच्या आधारावरच सामाजिक परिवर्तनाची मागणी अनेक समाजांमधून केली गेली आणि समतेचे हे तत्व अनेक सामाजिक चळवळीचे आधारतत्व बनले। समतेसाठीचा हा संघर्ष असमानतेच्या तत्वाविरुद्ध आहे। हजारो वर्षाभरापासून जगभरात असमानता हे सामाजिक व्यवस्थांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे। प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनात असमानता होती। समाजातील काही विशिष्ट वर्गांनाच नागरिकत्वाचा दर्जा बहाल करण्यात आला होता। महिला आणि गुलामांना नागरिकत्वाच्या दर्जापासून वंचित ठेवण्यात आले होते। या वर्गांना राज्यकारभारापासून अलिप्त ठेवण्यात आले होते। असमानता ही परंपरा नंतर राजेशाहीच्या काळात, मध्ययुगीन सरंजामशाहीच्या काळात टिकून राहिली। भारतीय समाज मनातही असमानतेचे तत्व प्राचीन काळापासून चालत आलेल्या वर्ण आणि जाती व्यवस्थेच्या खोलवर रुतून बसले होते। या असमानतेविरुद्ध जागतिक पातळीवर अनेक राष्ट्रांमधून संघर्ष गेल्या अनेक शतकापासून चालू राहिले आहे। भारतातही 19व्या शतकापासून समतेच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तन चळवळी झाल्या। 20व्या शतकात वसाहतवाद विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य चळवळी, रशिया आणि चीनमध्ये राज्यक्रांती याच्या केंद्रस्थानी समतेचे तत्व होते। संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 10 डिसेंबर 1948 रोजी मानव अधिकाराचा जाहीरनामा घोषित करण्यात आला। या जाहीरनाम्यातही समतेच्या तत्वाचे मूलभूत मानव अधिकार म्हणून समावेश करण्यात आला आहे। जागतिक पातळीवरून या अधिकाराच्या प्रसारासाठी आणि संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्र संघटना बांधील असेल अशी या घटनेतून नमूद करण्यात आला आहे। म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात आला असेल की समता हा जो तत्व आहे, समतेला मानवी जीवनामध्ये एवढं महत्त्वाचं स्थान आहे प्राप्त झालेले आहे की हजारो वर्षापासून समतेसाठी काय झालेलं आहे,
चळवळी आणि आंदोलनं होऊन अनेक महामानवाने समतेसाठी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. आज आपण पाहतो की आज जे काही सामाजिक स्तरावर जे काही परिवर्तन झालेलं आहे, हे परिवर्तन या महामानवानी केलेली जी आंदोलनं आहेत, हे की नाही. तर आपण पाहतो की भारतामध्ये म्हणजे मध्ययुगीन कालखंडाच्या काळामध्ये जर बघितलं तर सामाजिक एक प्रकारे फार मोठ्या प्रमाणात विषमता होती. आजही ही विषमता कमी झालेली नाही आहे किंवा आजही पूर्ण समता आहे अशातला भाग नाही आहे, परंतु याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. नाहीतर पहिल्या काळामध्ये आपण बघितलं, या ठिकाणच्या जे काही आदिम लोक आहेत यांच्यावर अनेक जात जुल्म होती, यांच्यावर अनेक प्रकारची बंधनं लावण्यात आलेली होती, अनेक प्रकारच्या बंदी. मग त्याच्यामध्ये रोटी बंदी असेल, बेटी बंदी असेल, धनबंदी असेल, स्पर्शबंदी असेल, भ्रमणबंदी असेल, हत्यारबंदी असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंदी लावून त्यांना एखाद्या गुलामासारखं जीवन जगायला भाग पाडलं गेलेलं होतं. परंतु याच्यासाठी अनेक जे महामानव आहेत, मग त्याच्यामध्ये राजश्री शाहू महाराज आहे, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार रामास्वामी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे अनेक महामानवांनी काय केलेले आहे, समतेसाठी त्यांनी लढा उभा केलेला आहे. फक्त अशा प्रकारचा लढा भारतामध्येच नाही आहे, तर जगामध्ये सुद्धा अनेक देशामध्ये समतेसाठी, जसं आपण बघितलं की इसवी पूर्व काळामध्ये ग्रीक देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणचे जे काही गुलाम आहेत, स्त्रिया आहेत, तरुण मुलं आहेत, यांना मताधिकाराचा अधिकार त्या ठिकाणी नव्हता. मग या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उठाव होऊन त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. समानता ही समानाची प्रक्रिया आहे. हेराल्ड लास्की यांच्या मते समानतेमध्ये 2 उद्दिष्टे अभिप्रेत आहे. विशेष अधिकाराचा अभाव, याचाच अर्थ असा की समाजात काही लोकांना विशेष अधिकार दिले गेले तर तो इतरांवर अन्याय असतो आणि त्याचप्रमाणे इतरांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येत नाही. समानता म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्त्व विकासाची समान संधी मिळायला हवी. म्हणजे समानता म्हणजे काय की जे काही समाजातील प्रत्येक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी त्याला जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या त्याला मिळणं आवश्यक आहे. म्हणजे काय आहे, समानता आहे. आता समानतेचा अर्थ सांगत असताना स्वातंत्र्याप्रमाणेच समतेची सर्वसंमत अशी वैश्विक व्याख्या करणे अवघड आहे. स्वातंत्र्याप्रमाणेच ही संकल्पना देखील संभ्रम निर्माण करणारी असून अनेकाने विविध प्रकारे संकल्पनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. समतेच्या मूल्याला आधुनिक राज्यघटनामध्ये जरी स्थान मिळाले असले तरी राज्यांनी आपल्या अंतर्गत सामाजिक परिस्थितीनुरूप समतेचा अर्थ लावून त्यांच्या संरक्षणाची हमी दिली आहे. परिणामी समतेचा अर्थ लावताना तो विशिष्ट संदर्भाशी जोडून लावावा लागतो. समतेच्या व्याख्या करणे अवघड असल्यामुळे या संकल्पनेत काही अभिप्रेत आहे असे सांगण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी आणि विचारवंतांनी केलेला आहे. समतेसंबंधी अतिशय महत्त्वाची व्याख्या केलेली आहे हेराल्ड लास्की यांनी. तो काय म्हणतो बघा, समतेसंबंधी हेराल्ड लास्कीने समतेचा अर्थ सांगताना त्यात खालील 4 गोष्टी अपेक्षित असल्या सांगितल्या आहे. विशेष अधिकाराचा अभाव, प्रत्येकाला विकासाची पुरेशी संधी, प्रमाणशीरपणा, व्यक्तीला आपल्या क्षमता आणि पात्रतेनुसार वेगळी वागणूक देणे जरी राज्यासाठी गरजेचे असले तरी त्यात प्रमाणशीरपणा असायला हवा. सामाजिक आणि आर्थिक शोषणाचा अभाव, हे 4 घटक म्हणजेच समता असे कोणाचं मत आहे, लास्कीचं मत आहे. राफेल काय म्हणतो बघा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांचे समान समाधान करण्याचा अधिकार आणि आपल्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याची समान संधी म्हणजे समता होय. म्हणजे अशा प्रकारे या विचारवंतांनी समतेची काय केलेली आहे, व्याख्या केलेली आहे. म्हणजे आता हे समतेचा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे समतेची अशा प्रकारची निश्चित व्याख्या सांगता येत नाही, परंतु या विचारवंताच्या आधारे आपण समता म्हणजे काय की व्यक्तींना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरेशी संधी उपलब्ध करून देणे, हे की नाही, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये काय आहे, अर्थ अभिप्रेत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, समतेचे जे काही प्रकार आहेत
त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर समतेचा पहिला प्रकार आहे कायदेशीर समता. समतेचा पहिला प्रकार कोणता? कायदेशीर समता. कायदेशीर समतेमध्ये दोन गोष्टी अभिप्रेत आहे, कायद्याचे राज्य, कायद्याची समानता. हे की नाही? म्हणजे कायद्याचे राज्य म्हणजे कायदा हा सार्वभौम आहे आणि राज्यातील कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही. कायद्याची समानता म्हणजे कायदा प्रत्येकाला समान स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची हमी देतो. कायद्याच्या समानतेत दोन गोष्टी अंतर्भूत आहेत, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, कामगार भांडवलदार अशा कोणत्याही भेदभावाशिवाय कायदा समान पद्धतीने सर्वांना लागू असेल, कायद्याचा सर्वांना समान संरक्षण प्राप्त होईल. म्हणजे कायद्यासमोर काय राहणार नाही? भेदाभेदी राहणार नाही. श्रीमंत असेल, गरीब असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, या सगळ्यासाठी कायदा कसा राहील? समान राहील. तर हे हा पहिला जो प्रकार आहे तो काय आहे? कायदेशीर समतेचा पहिला प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे राजकीय समता. दुसरा प्रकार कोणता? राजकीय समता. राजकीय समतेचा प्रकार हा आधुनिक काळात लोकशाहीच्या विकासाबरोबर विकसित झाला. कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना समान राजकीय अधिकार प्राप्त होणे म्हणजे राजकीय समता होय. सर्वांना समान मतदानाचा, निवडणूक लढविण्याचा, शासकीय पद धारण करण्याचा, सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्राप्त होणे म्हणजे राजकीय समता होय. राजकीय समतेमुळे प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने राजकीय प्रक्रियेत सहभागी होता येते. 19व्या आणि 20व्या शतकात अनेक राष्ट्रांमधून केली गेलेली एक व्यक्ती एक मत ही मागणी राजकीय समतेसाठीच मागणी होती. मतदानाचा अधिकार 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अनेक राष्ट्रांमध्ये विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित होता. आज जवळपास सर्वच राष्ट्रांमधून सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धतीचा स्वीकार होऊन राजकीय समता प्रस्थापित झालेली आहे. तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे आर्थिक समता. अभ्यासकांनी आर्थिक समतेचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मर्जीप्रमाणे आर्थिक जीवनक्रम, व्यवसाय निवडीच्या अधिकारापासून तर प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजांचे समाधान होण्याच्या अधिकारापर्यंत आर्थिक समतेचा अर्थ लावले गेले आहेत. सर्वसाधारणपणे आर्थिक समता म्हणजे आर्थिक समता होय. अर्थात याचा अर्थ म्हणजे राज्यातील सर्व सत्तेचे संपत्ती समान वितरण करणे असा नाही. संपत्तीच्या वितरणात प्रमाणशीरपणा असायला हवा. प्रत्येकाच्या किमान गरजा पूर्ण होतील इतपर्यंत आर्थिक साधने व्यक्तीकडे असायला हवीत. म्हणजे की आर्थिक समता म्हणजे काय? की अशा प्रकार असं नाही की बाबा एक वर्ग म्हणजे फार मोठा श्रीमंत होत आहे आणि दुसरा वर्ग काय होत आहे? गरीब होत आहे. हे की नाही? जर अशा प्रकारे आर्थिक क्षेत्रामध्ये जर फार मोठ्या प्रमाणात जर दरी रुंदावत असेल देशामध्ये, तर देशासाठी काय आहे? हे फार मोठं घातक आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आर्थिक समतेला काय दिलेलं आहे? अतिशय महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. लोकशाही किंवा समाजामध्ये जर सुव्यवस्थापन निर्माण करायचं असेल तर सगळ्या लोकांची आर्थिक जी काही समानता आहे, आर्थिक जो काही अधिकार आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विवेचन केलेलं आहे. त्याच्यानंतरचा चौथा प्रकार आहे सामाजिक समता. सामाजिक समता म्हणजे राज्यातील सर्व व्यक्तींनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी समान संधीची उपलब्ध असणे. जन्म, जात, धर्म, वंश, भाषा, लिंग आदी कोणत्याही आधारावर भेदाभेद नसणे. सर्वांना समान विकासाच्या संधी मिळणे म्हणजे राजकीय समता. राजकीय आणि आर्थिक समतेप्रमाणे सामाजिक समताही महत्त्वपूर्ण असून ती लोकशाहीच्या यशस्वीतेची आट आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न गेल्या अनेक शतकापासून विविध समाज व्यवस्थांमध्ये चालू आहे. भारतामध्ये 19व्या शतकापासून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न होत आहे. या कार्यात राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांचे फार मोठे योगदान आहे. म्हणजे काय की सामाजिक व्यवस्थापनासाठी, हे की नाही, लोकशाही यशस्वीतेसाठी काय असणं गरजेचं आहे? सामाजिक समता असणं गरजेचं आहे. समाजामध्ये जर दुजाभाव असेल, समाजामध्ये जर भेदभाव असेल, तर त्या ठिकाणी तो देश किंवा तो समाज सुखी राहू शकत नाही. म्हणून सामाजिक समता हा काय आहे? अतिशय महत्त्वाचं या व्यवस्थेमध्ये त्याला स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणून आज आपण पाहतो की प्रत्येक देशामध्ये सामाजिक समतेसाठी काय केलेलं आहे? प्रयत्न केला गेलेला आहे. किंवा प्रत्येक संविधानामध्ये सुद्धा सामाजिक समता निर्माण व्हावं यासाठी विशेष अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भारतीय संविधानामध्ये सुद्धा
लोकांमध्ये सामाजिक समता निर्माण व्हावं, लोकांमधील जी अस्पृश्यता आहे किंवा ती त्याच्यावर जो अस्पृश्यता हा जो लागलेला रोग आहे देशाला, तो कमी व्हावा यासाठी काय करण्यात आले आहे, संविधानामध्ये विशेष तरतुदी करून सामाजिक समता प्रस्थापित कशा प्रकारे होईल यासाठी विशेष अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहे. 5वा प्रकार आहे नागरी समता. नागरी समता म्हणजे समान नागरी हक्क राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मिळणे होय. कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य असणे म्हणजे नागरी समता होय. नागरी समता प्रस्थापित होण्यासाठी कायद्याचे राज्य आणि कायद्याची समानता असणे गरजेचे आहे. कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक असायला हवी. खरी लोकशाही अस्तित्वासाठी येण्यासाठी नागरी समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे नैसर्गिक समता. प्रत्येक व्यक्तीला एक माणूस म्हणून समान वागणूक मिळणे म्हणजे नैसर्गिक समता. जन्माने प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आणि समान असतो. कोणत्याही मानवनिर्मित भेदभावाला बाजूला सारून व्यक्तीला एक माणूस म्हणून समान वागणूक देणे नैसर्गिक समतेत अपेक्षित आहे. म्हणजे अशा प्रकारे मानवी जीवनामध्ये कशाला महत्त्वाचं स्थान आहे, समतेला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे जर तुम्ही बघा की समाजामध्ये जर स्त्री पुरुष अशा प्रकारे भेद असेल, गरीब श्रीमंत अशा प्रकारे जर भेद असेल, उच्च नीच अशा प्रकारे जर भेद समाजा व्यवस्थेमध्ये जर राहिला तर समाजामध्ये एकोपा राहील का? समाजामध्ये एकोपा राहू शकत नाही. म्हणून समाजामध्ये एकोपा होण्यासाठी, राष्ट्र हे सबल होण्यासाठी देशामध्ये काय असणं गरजेचं आहे, समता असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्राचीन काळापासून आतापर्यंत आधुनिक काळापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून कशाचा पुरस्कार केला गेलेला आहे, समतेचा पुरस्कार केला गेलेला आहे. म्हणून राज्यशास्त्राच्या केंद्रस्थानी असलेली ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. ती संकल्पना म्हणजे कोणती? समता ही संकल्पना आहे. तर अशा प्रकारे समतेसंबंधीचा भाग हा या ठिकाणी संपवतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.